नमस्कार मंडळी, आज आपण पाहूयात काही मराठी व्याकरणावरील प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1 आहे, राम हा एक हुशार विद्यार्थी आहे. या वाक्यात राम हा कोणता प्रकारचा नाम आहे? ए. संज्ञा, बी. भाववाचक संज्ञा, सी. व्यक्तिवाचक संज्ञा, डी. वस्तुवाचक संज्ञा. आणि उत्तर आहे सी. व्यक्तिवाचक संज्ञा. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी क्रियापद कोणते आहे? ए. झोपला, बी. सुंदर, सी. खिडकी की डी. उंच. आणि उत्तर आहे ए. झोपला. प्रश्न क्रमांक 3, पुस्तक या शब्दाचे लिंग कोणते? ए. पुल्लिंग, बी. स्त्रीलिंग, सी. नपुंसकलिंग की डी. वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे सी. नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 4, मी हा सर्वनाम कोणत्या पुरुषाचा आहे? ए. प्रथम पुरुष, बी. मध्यम पुरुष, सी. उत्तम पुरुष की डी. वरीलपैकी नाही. उत्तर आहे सी. उत्तम पुरुष. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणता शब्द विशेषण आहे? ए. झाड, बी. हिरवे, सी. चालला की डी. पाहिले. आणि उत्तर आहे बी. हिरवे. प्रश्न क्रमांक 6, शब्द या शब्दाचे वचन ओळखा. ए. एकवचन, बी. अनेकवचन. आणि उत्तर आहे ए. एकवचन. प्रश्न क्रमांक 7, आम्ही खेळत होतो या वाक्यात काळ ओळखा. ए. वर्तमान काळ, बी. भूतकाळ, सी. भविष्यकाळ की डी. मिश्रकाळ. आणि उत्तर आहे बी. भूतकाळ. प्रश्न क्रमांक 8, सूर्य पश्चिमेला मावळतो या वाक्यातील नाम कोणते आहे? ए. मावळतो, बी. सूर्य, सी. पश्चिमेला की डी. वाक्य. आणि उत्तर आहे बी. सूर्य. प्रश्न क्रमांक 9, कपाट या शब्दाची व्याकरणातील योग्य जात ओळखा. ए. भाववाचक संज्ञा, बी. वस्तुवाचक संज्ञा, सी. व्यक्तिवाचक संज्ञा की डी. क्रियापद. आणि उत्तर आहे बी. वस्तुवाचक संज्ञा. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी स्वर ओळखा. ए. क, बी. आ, सी. ग, डी. झ. आणि उत्तर आहे बी. आ. Thanks for watching Marathi quiz. Like, subscribe and share.